नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलला। अखेर तो दिवस आला आहे ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता। तो आनंदाचा क्षण आला आहे, ती म्हणजे मैदानी चाचणी। म्हणजेच मैदानी चाचणीची तारीख अखेर डिक्लेअर झाली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैदानी चाचणी कधीपासून सुरू होते आणि शेवटच्या दिवसात तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे। चला आपण व्हिडिओ सुरू करूया। आता आपण बघूया मैदानी चाचणीचं वेळापत्रक आणि मैदानी चाचणी कधीपासून सुरू होती। 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी ठाणे शहरची सुरू होते। तुम्हाला मी हे परिपत्रक वाचून दाखवतो। आपण बघूया परिपत्रक बघूया। परिपत्रक तुम्हाला वाचून दाखवतो। प्रति पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी आणि गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी। आता माहितीसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते 5 ठाणे, ठाण्यामध्ये जे 1 ते 5 परिमंडळ आहेत ते पोलीस उपायुक्त मुख्यालय 2, मुख्यालयाचे जे पोलीस उपायुक्त त्यांना, आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा ठाणे। आता पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा ठाणे त्यांना। आता हे पाठवणारे कोण आहे तर पोलीस आयुक्तालय ठाणे शहर, म्हणजे पोलीस आयुक्तालय ठाणे शहर मार्फत हे पाठवलं आहे। 21/1/2026 ला हे परिपत्रक निघाले। आता आपण बघूया हे नक्की काय आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय स्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2024-25 ची भरती दिनांक 11/2/2026 रोजी सुरू होणार आहे। म्हणजे 11/2/2026 रोजी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। सदरची भरती प्रक्रिया दरम्यान कागदपत्राची तपासणी, सगळ्या कागदपत्राची तपासणी होणार आहे। शारीरिक मोजमाप होणार आहे। शारीरिक मोजमाप म्हणजे उंची, चेस वगैरे हे सगळं मोजमाप होणार आहे। मैदानी चाचणी होणार आहे। तुमचे मैदानी चाचणीचे जे इव्हेंट आहेत ते सगळे होणार असून उमेदवारांना प्राप्त गुण संगणकामध्ये भरण्याकामी, म्हणजे जे तुम्हाला गुण भेटणार ते संगणकामध्ये भरण्यासाठी सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस अंमलदार यांना नेमण्यात आलं आहे। म्हणजे हे परिपत्रक आहे, त्या परिपत्रकासोबत एक यादी जोडली आहे जे की संगणकामध्ये तुमचं गुण भरण्याकामी काम करणार आहेत। आता त्या अंमलदारांसाठी काय सांगितलं आहे की 28/1/2026 रोजी ह्या 28 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या संगणकामध्ये भरण्याच्या प्रशिक्षणाकरता संकल्प हॉल पोलीस आयुक्तालय कार्यालय 4 माळा ठाणे येथे हजर राहतील। म्हणजे जो संकल्प हॉल आहे हे तर तुमचं प्रशिक्षण होणार आहे, म्हणजे कशी माहिती भरायची वगैरे त्यासाठी तुम्ही हजर राहायचे। आता खाली बघा, अप्पर पोलीस आयुक्तालय प्रशासन ठाणे शहर श्रीकांत पाठक, म्हणजे यांची सही आहे। हे परिपत्रक खरे हे तुम्हाला दिसतंय। तर मित्रांनो, प्रत्येक मुलाचं हे वेळापत्रक ग्राउंडचं तारीख वेगळी असणार आहे। तुम्ही हॉल तिकीट आहे जे अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता। ज्या कोणाचं वेबसाईटवर हॉल तिकीट भेटत नाही त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण प्रत्येकाचं हॉल तिकीट वेळेनुसार अपडेट होत राहील आणि प्रत्येकाला टप्प्याटप्प्यानं वेळापत्रक भेटून जाईल। आता शेवटच्या दिवसात तयारी कशी करायची बघा। आता खूप कमी दिवस राहिले, आता नवीन काय करायचा प्रयत्न करू नका। जे आधी केले त्यावरच फोकस करा। 1600 मीटर 800 मीटरवर जास्त व्हायचं थोडा भर द्या। आणि तुमचं आहाराचं म्हणत असेल तर तेलकट वगैरे टाळा। बाहेरचं काय खाऊ नका, घरातलंच खा, हेल्दी खा, म्हणजे काही त्रास होणार नाही। आणि झोपायचं महत्त्वाचं आहे की बाबा 7 ते 8 तास झोप घ्या, प्रॉपर झोप घ्या, जास्त टेन्शन घेऊ नका। तुम्ही ग्राउंडला तुम्हाला त्रास होईल, अभ्यास करताना पण त्रास होईल, त्यामुळे झोप चांगली घ्या। आता दुखापत टाळा, मेन म्हणजे भरती आता जवळ आली, ग्राउंड जवळ आले तर इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर इंजुरी स्वतःला करून घेऊ नका। पायाला वगैरे सांभाळा, भरपाने वगैरे शेका, मालिश वगैरे करा, दररोज मालिश करत चला, स्ट्रेचिंग वगैरे करत जावा। भरतीच्या 2-3 दिवस आधी स्वतःला शरीर जास्त थकवू नका। आता शरीराला प्रॉपर रेस्ट द्या, म्हणजे शरीर मेन टायमिंगला तुमचं काम करेल। तर मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळवायची वेळ आली आहे। वर्दी आता तुमच्यापासून दूर नाही, त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने ग्राउंडला सामोरं जा, कशाची भीती बाळगू नका। तुम्हाला वर्दी मिळणार आहे, तुमचं यश तुमचंच आहे आता, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। काय शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय दिला जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच पोलीस भरती संबंधित सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, कुठलीही माहिती पाहण्यासाठी, ठाणे शहर संबंधित असेल कुठल्याही जिल्ह्यासंबंधित माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।